पण याच्यानंतर खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की जे नवीन व्यक्ती पहिल्यांदा आले ना तर त्यांना सांगून बोलवलंय की आयुष्य बदलण्यासाठी घेऊन चाललोय, राईट ना? यस मित्रांनो, तर छोटासा परिचय करून देईल. नाव माझं स्वाती किशोर वाघले. झाले 5.5 वर्ष मित्रांनो या बिझनेसला डेव्हलप करण्याचं काम करतोय आणि आज तुमच्या समोर एनटीसी म्हणून उभा आहोत. आज जेव्हा बिझनेस सुरुवातीला स्टार्ट केला होता, काही गोष्टी समजत होत्या, काही गोष्टी समजत नव्हत्या, परंतु फक्त आम्ही चालत राहिलो. कारण जे सिनियर आहेत तर ते नेहमी सांगायचे की चालत राहा, कारण सुरुवातीला नाही तो विश्वास कमी पडतो. स्पेशली नवीन लोकांना सांगेल की जे नवीन डिस्ट्रीब्युटर आहे त्यांच्यासाठी पण सांगेल की सुरुवातीला काय होतं की आपल्याला असं वाटतं की असं खरंच होऊ शकतं का, यांचं तर झालं, आमचं होईल का? बरोबर ना? आम्हाला पण लोक असंच म्हणायचे, बोंद्रे मॅडम तुम्हाला सांगताय पण त्यांचं झालं. आज तुम्हाला पण लोक हेच म्हणतील की वाघले मॅडम तुम्हाला सांगताय पण त्यांचं झालं, परंतु असं काही होत नसतं. परंतु बघा मित्रांनो की हा जो ट्रॅक आहे तर हा सातत्याने कंटिन्युटी ठेवण्याचा ट्रॅक आहे. इथं जर तुम्ही जॉईन झाले असाल ना तर लोक तुम्हाला सुरुवातीला निगेटिव्ह करतील. सुरुवातच तुमची निगेटिव्हिटी पासून होते आणि सुरुवात होते ती आपल्या घरापासून. जेव्हा या बिझनेसला स्टार्टअप केलं मित्रांनो तर आमच्या सासऱ्यांनी 16 लाख रुपये केबीसी सारख्या कंपनीमध्ये बुडवले होते आणि म्हणून त्यांचा आम्हाला खूप विरोध होता हा बिझनेस करण्यासाठी. ते म्हणायचे की लोकांना जर ह्या औषधांनी काही झालं तर तुम्ही पण हायस्कूलला जाणार आणि आम्हाला पण घेऊन जाणार, कारण की घरातल्या एका व्यक्ती निघून गेल्यानंतर घरातल्या सगळ्याच लोकांना नेतात असं त्यांचं मत होतं. परंतु सर बघा विश्वासाने सर त्यांना सांगायचे की जर कोणाला काही झालंच तर फक्त आम्हीच जाऊ, तुम्हाला घेऊन जाणार नाही. तर सुरुवातीला खूप अप अँड डाऊन झाले मित्रांनो. फॅमिलीतून खूप मोठा विरोध होता, परंतु अगदी पहिल्या दिवसापासून माझे आई वडील माझ्या पाठीशी उभा होते की आम्ही आहोत, तू कर. कारण हा बिझनेस सुरू करण्यासाठी फक्त प्रोडक्ट्स घ्यावे लागत नाही, तर त्याच्या पाठीमागे भरपूरशा गोष्टी असतात की बिझनेस डेव्हलपमेंटसाठी आपल्याला लागतात. तर नवीन लोकांना मी एकच सांगेन की आपला जो बिझनेस आहे ना तर हे 24 कॅरेट सोने आहे मित्रांनो. प्रत्येक व्यक्ती उठल्यापासून झोपेपर्यंत एकाच गोष्टीच्या शोधात असतो की मला कुठली तरी एखादी सोन्याची संधी भेटली पाहिजे, एखादी संधी भेटली पाहिजे, मी तिचं सोनं करेल. आणि जेव्हा माय लाईफस्टाईल आपल्याकडे येते ना मित्रांनो तर आपण तिथं शांताभूषांता घ्यायला सुरुवात करतो. म्हणून मी तुम्हाला लोकांना सांगेन की ह्या बिझनेसमध्ये डाऊट्स घेण्यासारखं काहीच नाहीये. डिटेल्स घ्या. जेव्हा हा बिझनेस स्टार्ट केला ना मित्रांनो पहिल्या दिवसापासून फक्त एकच काम केलं की जबाबदारी स्वतः घेतली. कारण बघा आपण जर स्वतःची शेती करत असेल तर पीक लावणीपासून ते काढणीपर्यंत जबाबदारी स्वतः घेतो की नाही? यस ना? तर मग इथे आल्याच्या नंतर आपण तिथे कमी पडतो की आपण स्वतः जबाबदारी घ्यायला कमी पडतो मित्रांनो, आणि आपण कुणाच्या तरी खांद्यावर हे ओझं ठेवायला बघतो. म्हणून हा बिझनेस जो आहे तर हा इथे तुम्हाला प्रॉब्लेम्स यायला लागतात. म्हणून स्वतःची जिम्मेदारी आम्ही स्वतः घेतली आणि रिअल सांगते की सुरुवातीपासून कुणीही ओळखीच्या व्यक्तीने बिझनेस जॉईन केला नाही. एकही व्यक्ती आमच्याकडे ओळखीचा नाही. जर तुमच्याकडे तुमचे नातेवाईक असेल, मित्र असतील, शेजारी पाजारी असतील तर नक्कीच तुम्ही भाग्यवान आहात. परंतु आम्ही बिझनेस स्टार्ट केला मित्रांनो, पहिला बिझनेस हा आमचा अनोळखी व्यक्तीपासून स्टार्ट झालेला आणि आज जर सांगायचं झालं ना मित्रांनो तर सख्यापेक्षा पक्के नाते आज ह्या लोकांसोबत आमचे बनलेले. तर नक्कीच या गोष्टी तुमच्या पण आयुष्यात होणार, परंतु त्याच्यासाठी थोडंसं थांबावं लागेल. आजही ते दिवस आठवतात मित्रांनो की पहिल्यांदा जेव्हा आम्ही जायचो ना फील्डवर तर मी ह्या बिझनेस मध्ये येण्याच्या अगोदर मी कॉलेजला लेक्चरर म्हणून जॉब करायचे आणि सरांनी 15 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट असलेली त्यांची कोको कोलाची एजन्सी होती. काही दिवसांनी आम्ही ह्या बिझनेसला स्टार्ट केल्यानंतर बिझनेसला समजून घेतलं, शिकून घेतलं आणि एक गोष्ट लक्षात आली की ह्या बिझनेसला आता वेळ देणं गरजेचं आहे. दुसरी काहीही इन्व्हेस्टमेंट तिथं नाहीये. आणि जेव्हा वेळ द्यायचा तेव्हा आम्ही डिसिजन घेतला, सरांची एजन्सी बंद केली आणि माझा पण जॉब मी पूर्णपणे रिझाईन केला आणि मग घरात येणारा कुठलाही इन्कम सोर्स आमच्याकडे नव्हता मित्रांनो. कितीतरी वेळेस शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून 50 रुपये उसने घेऊन आम्ही ह्या बिझनेसची इन्व्हेस्टमेंट म्हणजे फक्त आणि फक्त पेट्रोलसाठी केली. आई वडिलांनी दिलेले, भावांनी दिलेले दिवाळीला आणि रक्षाबंधनला जे पैसे आहेत ना ते सुद्धा फक्त पेट्रोलसाठी जपून ठेवले. आज लोकांना असं वाटतं की तुमचं झालं, तुमच्याकडे काय 40 एकर शेती आहे, तुम्ही तर 2 कोटीच्या घरात राहता,
परंतु ह्या बिझनेस मध्ये प्रत्येक व्यक्तीला एकच नियम आहे मित्रांनो, काम केलं तरच दाम आहे, नाही तर इथं काहीही फुकट मिळत नाही. तर म्हणून मी तुम्हाला सांगेन की फक्त काम करण्याची अपेक्षा ठेवा, फळ हे आपोआपच मिळणार आहे. तर जेव्हा सुरुवातीला बिझनेस सुरू केला, मुलं अगदी छोटे होते मित्रांनो. आज खूप लेडीज इथं बसलेल्या आहेत, त्यांना मी एका मिनिटामध्ये सांगेन, कारण सिग्नल मला पण आलेलं आहे. तर लेडीज साठी मी स्पेशली सांगेन की आपल्याकडे खूप कारणं असतात, कारण ना आपल्या डोक्यामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं हे आपल्या डोक्यातच नाहीये. आपल्याला असं वाटतं जन्माला येऊन फक्त कोणाची तरी बायको होऊन, कोणाची तरी आई होऊन संसार करणं, याच्यासाठी आपण जन्माला आलोय. मग माझे धुणच राहिले, माझे भांडेच राहिले, आणि मग ह्या वेळेत आता जीटीएसचा वेळ होऊन गेला. तर असं करू नका मैत्रिणींनो, तुम्हाला मी सांगेन. तर हा जो बिझनेस आहे ना, तर हा रिअल सांगते की स्वतःला सिद्ध करण्याचा आहे. प्रत्येक लेडीजने जर ठरवलं ना, तर खूप मोठं अस्तित्व इथून निर्माण होऊ शकतं, आणि आपल्या समोर खूप मोठा आदर्श आहे. आपल्यासाठी हा बिझनेस खूप सोपा आहे, कारण आपल्याकडे गोंधळे मॅडम आहे. आणि हे वरदान आपल्याला देवाने ऑलरेडी दिलेलंच आहे, म्हणून आपल्याला ह्या बिझनेसचा जास्तीत जास्त फायदा घेता येऊ शकतो. तर बघा, सांगण्यासारखं खूप काही आहे, बोलण्यासारखं खूप काही आहे, कारण 5.5 वर्षाची मेहनत आहे मित्रांनो. तर एकच मात्र खरं आहे की मेहनत करावी लागते. जेवढं जे जास्त काम करणार त्याला जास्त पैसा इथून कमवता येणार, आणि जो व्यक्ती जास्त टीमला जीव लावणार त्याची टीम सर्वात जास्त मोठी होणार. कारण की आलेला हा प्रत्येक व्यक्तीला इथे जपावं लागतं. कितीतरी वेळेस आम्ही मुलांना बाजूला ठेवून टीमला इम्पॉर्टन्स दिलेलं आहे मित्रांनो, की जिथं टीमकडे जाणं गरजेचं होतं. 2-2 तास 4-4 तास माझी मुलं शाळेत जायच्या अगोदर बाहेर बसून मी टीम पर्यंत पोहोचलेली मित्रांनो, कारण प्रत्येक पॉकेट हे 100 किलोमीटरच्या बाहेर आहे आमचं. आज प्रत्येक सिनियर हॉलमध्ये आहे, विचारू शकता. सिंगल कंप्लेंट सुद्धा बिझनेस मध्ये जॉईन झाल्यापासून आजपर्यंत केली नाही, फक्त आणि फक्त सोल्युशन विचारलेलं आहे मित्रांनो. तर तुम्हाला मी खूप काही सांगण्याची इच्छा माझी पण आहे, पण वेळेची कमतरता आहे. तर बघा, आज ह्या स्टेज पर्यंत ज्या व्यक्तीने आम्हाला पोहोचवलं, तर आमच्या आयुष्यातले जे देवदूत आहे, आणलं कोणी तरीच होतं दुसऱ्यांनी, पण ज्यांनी आज या स्टेज पर्यंत पोहोचवलं, असे आपले सगळ्यांचे लाडके लीडर इनकमिंग सीटीसी अक्षय गोरटकर सर यांच्यासाठी एकदा जोरदार आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, हा आपल्यासाठी देवापेक्षा कमी नाहीये, कारण आज जर हे आयुष्य जगण्याची कला जर कोणामुळे मिळाली असेल ना, तर ती फक्त आणि फक्त ह्या आपल्या लोकांमुळे मिळालेली आहे. त्यानंतर प्रत्येक वेळेस अंधारात ज्यांनी रस्ता दाखवण्याचं काम केलं, ते आपल्या सगळ्यांची जिथून चार्जिंग पॉइंट बनतो असे आपले गंगाधर पाटील सर, आणि ज्यांच्या छत्रछायेखाली आपण छोटे छोटे रोपटे मोठे होतोय मित्रांनो, त्यांच्यासाठी बोलण्यासाठी माझ्याकडे कुठलेही शब्द नाही. असे हिस्ट्री क्रिएटर व्यक्तिमत्व मिस्टर आणि मिसेस बोत्रे फॅमिली, या सर्वांना तुमच्या जोरदार टाळ्यांमध्ये वंदन करेन. आणि आज खरोखरच आमच्यासाठी खूप मोठा भाग्याचा दिवस आहे की आमचा जो सत्कार आहे. बघा, आज आम्ही टीसी झाल्यापासून ते एनटीसी पर्यंत प्रत्येक सत्काराला आपले सगळ्यांचे लाडके महागुरु डायमंड एक्झिक्युटिव्ह प्रोफेसर माणिक जाधव सर होते. प्रत्येक सत्कार त्यांच्या हातून आमचा झालेला आहे, टीसी पासून एनटीसी पर्यंतचा. आणि सर आजही सत्काराला आहे, तर गॅरंटेड आपण पण सगळे एक दिवस डायमंड 100% बनणार. आणि त्याचबरोबर बघा, आज आपल्याला अजून आम्हाला बोनस पण खूप मोठा मिळालेला आहे की आज सरांसोबतच महागुरूंचा पण आशीर्वाद आम्हाला मिळाला. तर किशोर आयरे सरांना मी कोटी कोटी वंदन करते आणि इथंच थांबते. विश ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, जो काही आज आमचा मान सन्मान सत्कार झाला मॅनेजमेंटच्या वतीने, आणि तुम्ही जे लोक आशीर्वाद रूपी आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी इथपर्यंत पोहोचले, खरंच तुमचं मनापासून एकदा अभिनंदन, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मित्रांनो, परिचय करून देईल. नाव किशोर वागले, प्रॉपर संभाजीनगर. या इंडस्ट्रीमध्ये येण्याच्या अगोदर मी प्रायव्हेट सेक्टरला जॉब केला 4 वर्ष, त्यानंतर उद्योग क्षेत्रामध्ये सुद्धा 4 वर्ष दिले, पण ते काही जमलं नाही. आणि या इंडस्ट्रीला चॉईस करण्याचं काम, याला बिझनेसला जॉईन करण्याचं काम मला स्टोन होता. स्टोनच्या माध्यमातून या इंडस्ट्रीला प्रोडक्ट्स घेतले.
प्रोडक्ट रिझल्ट येईल त्यावेळेस येईल, पण एकच विजन आणि मिशन होतं, आपल्याकडे आता दुसरा ट्रॅक कुठलाच नाही. म्हणून या इंडस्ट्रीला बी सिरियस पहिल्या दिवसापासून घेतलं. कारण बॅकग्राऊंड सांगायचं झालं तर मॅडमने सांगितलं 40 एकर शेती आहे आणि आज ज्या घरामध्ये राहतो संभाजीनगरला कमीत कमी 1.5 ते 2 कोटी रुपयाचं घर आहे. पण मित्रांनो, हे सगळं शेती वडिलांची आहे, घर पण वडिलांचं आहे. पण आपण जन्माला येऊन आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण आपल्याला स्वतःला करावं लागेल. हे सिद्ध करण्यासाठी हा प्लॅन, हा बिझनेस मी संभाजीनगरला बघितल्यानंतर एकच गोष्ट लक्षात आली, या इंडस्ट्रीमध्ये शिकलेले लोक आहेत, अनएज्युकेटेड सुद्धा आहेत आणि प्रोफेसर लोक सुद्धा या इंडस्ट्रीमध्ये आहेत, वेल एज्युकेटेड सुद्धा या इंडस्ट्रीमध्ये आहेत. माझं BSc कॉम्प्युटर सायन्स या इंडस्ट्रीला सुरुवात केली. सुरुवात करताना या इंडस्ट्रीला पहिला हा उद्योग, हा बिझनेस समजून घ्यावा लागेल. असं हा होणार नाही. डायरेक्शन इंडस्ट्री काय, नेटवर्क मार्केटिंग काय, कुठल्या क्षेत्राचं नॉलेज नव्हतं. पण इंडस्ट्रीला स्टार्टिंग पासून GTS पासून आज ट्रेनिंग, मीटिंग, फंक्शन सगळ्या प्रोग्रामला आम्ही हजर असतो मित्रांनो. आज 5.5 वर्ष झाले या इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक प्रोग्राम आम्ही अटेंड करत गेलो. मित्रांनो, या इंडस्ट्रीमध्ये स्टार्ट झालं बिझनेस स्टार्ट झाल्यानंतर चांगल्या पद्धतीने साथ दिली. कमीत कमी 60 ते 70% म्हणजे दोन्ही पण 50% जी साथ दिली घरामधून, असं स्वाती वागले मॅडमसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यानंतर दुसरा अडथळा निर्माण झाला की मुलं छोटे छोटे आहेत, तर मुलांना जर मोठं करायचं ना आपला हा उद्योग, आपलं म्हणजे काय होणार. तर मुलांना सुद्धा आम्ही या इंडस्ट्रीमध्ये कमीत कमी 4 ते 5 तास घरामध्ये कोंडायचो आणि सरांचं मॅडमचं ज्यावेळेस ट्रेनिंग असायचं त्यावेळेस 4 ते 5 तास त्यांना बसण्याची कॅपॅसिटी आम्ही तुमच्यासारखी इथे लावली. तर मुलांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि असेच अडथळे निर्माण होत गेले मित्रांनो. या इंडस्ट्रीला सुरुवात झाली, आज 5.5 वर्ष होते, आज नॅशनल टीम कोऑर्डिनेटर बनलोय. मित्रांनो, या इंडस्ट्रीमध्ये ज्यांनी आम्हाला सपोर्ट केला, ज्यांनी पहिल्यापासून माझ्यासोबत होते, आजचे ग्रेट होस्टर इनकमिंग CTC अक्षय सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मित्रांनो, या 5.5 वर्षामध्ये इंडस्ट्रीने काय दिलं बघा. स्टार्टिंगला माझं विजन आणि मिशन होतं, या इंडस्ट्रीच्या माध्यमातून मी एक 2 व्हीलर परचेस केली आणि आज 3 ते 4 वर्षामध्ये 13 लाख रुपयाची टाटा नेक्सॉन याच बिझनेस मधून घेतली. मित्रांनो, हा बिझनेस चालत राहिला आज NTC बनलो. आणि आज बघा मित्रांनो, ज्यांनी आम्हाला सपोर्ट केला म्हणजे वडिलांपेक्षाही जास्त सपोर्ट केला असे ITC लीडर गंगाधरजी पाटील सर. त्यानंतर जिथं आम्ही कमी पडेल तिथं पुश करण्याचं काम आज मिस्टर आणि मिसेस बोंद्रे फॅमिली सुद्धा केलं. तर या तिन्ही ग्रेट गुरूंना माझं कोटी वंदन. आणि या बिझनेसमध्ये ज्यांचं ट्रेनिंग, मीटिंग आणि फंक्शन स्टार्टिंग पासून डिस्ट्रीब्युटर पासून आम्हाला लाभत गेलं असे आपले सर्वांचे भाग्यविधाते, आजच्या कार्यक्रमाचे VIP, डायनामिक इव्होल्यूशन मध्ये फर्स्ट डायमंड एक्झिक्युटिव्ह प्रोफेसर माणिक जाधव सर यांना सुद्धा माझं कोटी वंदन. मित्रांनो, जे आज कार्यक्रमाचे VIP आपल्याला लाभले आहेत असे WTC तेजस आयरे सर यांना सुद्धा मी कोटी वंदन करतो. आणि आजच्या कार्यक्रमाचे जे VIP आहेत मिस्टर किशोरजी आयरे, UTC किशोरजी आयरे सर यांना सुद्धा खूप वंदन. या बिझनेसमध्ये येण्यासाठी तुम्हाला विशेष शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र.